म्हणतोय त्या घराविषयी तुकडोजी महाराजांचं मत आहे का? तुकडोजी महाराज सांगतात, तू मनसील घरदारा हे राहील सारा, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. इकडे दिशा इकडे तुकडोजी महाराज सांगतात, ज्या घरात तू म्हणतोय ना, या घराचा आमचा काही एक संबंध नाही. आमचा 16 पत्त्याचा स्पेशल बंगला शासनाने बांधून ठेवला. आता त्याची सुद्धा सुधारणा केली बरं का. त्याला सुद्धा भिंती घातल्यात ना भिंती. आपल्याकडे आहे का भिंती घातल्यात का बरं? शासनाला सुद्धा माहिती तिथं जरी नेलं तर भजनाला म्हणून तुम्ही एक अभंग म्हणा, तो म्हणून दाढी दूर करून येतो मी एकदा का तिथं नेला परत माघारी. ठीक हो तुकडोजी महाराज, घर माझं नाही, पत्नी तर माझी आहे ना. ऐका तुकडोजी महाराजांचं पुढचं प्रमाण. तू म्हणशील बायका कोण हे तुझ्या बाबाचे चोर, मेल्यावरती खापर पडतील तुझ्या डोक्यावर. मराठी भाषा तुकडोजी महाराज हॅलो तुकडोजी महाराज सांगतात, तू म्हणशील बायका पोर आणि तुझ्या मागचे हे फक्त मनात म्हणायचं. भाकरीच बंद होते घरी गेल्यावर. ज्या घराला आम्ही आमचं म्हणतोय, ज्या पत्नीला आम्ही आमचं म्हणतोय, ज्या मुलाला आम्ही आमचं म्हणतोय, तुकडोजी महाराज सांगतात त्या घराला, पत्नीला, मुलाला माझं म्हणणं हे तर प्रपंचातली माया आहे. आणि माया सुद्धा असं वाटत असेल ना, आम्हाला विचार करावा लागेल. ठीक आहे, सोडा तुकडोजी महाराजांचं. आता तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात, या मायेचे अनादी काळाचे संस्कार जीवावरती असल्यामुळं ही माया सहजासहजी सुटत नाही, सुटतच नाही. एका गावामध्ये एक 60 वर्षाची म्हातारी राहत होती. किती? 60. एमएच 60 बर का. कधी कथा माहित नाही, कीर्तन माहित नाही, हरिपाठ माहित नाही, काकडा माहित नाही, पारायण माहित नाही. पारायण जरी आली तर नाश्त्याच्याच टायमाला यायची. एवढी हाडाची वारकरी होती. 4-2 माणसं तिच्याकडे गेले. म्हणले मावशी काय? अहो म्हणले काय नाही, पंढरपूरच्या वारीला चला ना म्हटले. म्हणले बाबा पंढरपूर कोणत्या राज्यात आहे? कळलं का तुम्हाला? अहो म्हणले आपल्या गावापासून 270 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर आहे, चला वारीला. म्हणले 100% वारीला आले असते, पण हा पण शब्द आला का मागचा जाळ झाला. काय झालं? पण काय नाही म्हणले, एक मुलगा आहे. एकदा मुलाचं लग्न झालं तर मी 100% दिंडीला योगायोगानं बघा बरं का. ज्येष्ठामध्ये मुलाचं लग्न झालं आणि आषाढीची दिंडीची तयारी सुरू झाली. आता वारकऱ्यांच्या डोक्यात पक्क पत्रिका छापली. पहिलीच पत्रिका म्हातारीच्या दारात. हौशी तुम्ही म्हणले होते ना वारीला येईन, माया सांगतोय बरं का, वारीला येईन. हा 100% वारीला यायचं म्हणे. देवाला काय फसवायचं का, देवाला काय खोटं बोलायचं का, देवाला खोटं बोलून कोणाचं बरं झालं हे माणसं प्रवचन नाही पक्के असतील बरं का. म्हणले बाकीचं प्रवचन नका करू, चला दिंडीला. ठीक आहे. तिनं सुनबाईला हाक मारली. सुनबाई काय? अगं म्हणले मला 10-15 दिवस वारीला जायचंय, माझी सगळी तयारी करून दे. ऐका बरं का. सुनबाई धावत गेली. ताटाव्यावर पुढे 4-2 लुगडे भरले, पिशव्या ठेवल्या आणि म्हातारच्या पुढे आणून दिल्या. का? सुनबाई नवीन होती म्हणून काम ऐकत होती.
सुनबाई नवीन होती म्हणून काम, ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला डबल धन्यवाद. आणि पिशव्या ठेवल्या म्हणजे आत्याबाई जा वारीला. की मी मनानं सांगत नाही, तुकाराम महाराज जा अभंग बर का, ऐका. आवा चालली पंढरपुरा पंढरपुरा वेशीपासून आली घरा आली घरा परेशो सुने बाई सुने बाई. म्हातारी उचलल्या गावात आली आणि टेम्पोत पिशव्या ठेवून गेली. आता आपल्या गावातून दिंडी निघायची का, दिंडी निघती का? आता तुम्हाला अनुभव असं 11 वाजता दिंडी निघायची म्हटल्यानंतर सगळे वारकरी 11 वाजता येतात का? नाही नाही, 4 आले 4 राहिले. म्हातारीने पिशव्या टेम्पोत ठेवल्या आणि मैत्रीकडे गेली. म्हणजे संगीता काकू काय अगं म्हणले बाई दिंडी निघायला किती वेळ आहे? ती म्हणली अजून कमीत कमी 15 मिनिटं. असं का म्हणले? 5च मिनिटात घरून आली. आता येऊन किती वेळ झालाय? फक्त पिशव्या टेकवल्या. माया सांगतोय म्हातारी निघाली घराकडे, हात मारली सुनबाई. सुनबाईला असं वाटलं माझ्याकडून काहीतरी भरून द्यायचं. आली धावत धावत. आत्याबाई वारीला चालल्या होत्या ना, दिंडी चालल्या होत्या ना, पंढरपूर चालल्या होत्या ना. अगं म्हणले ऐक, पंढरपूरला नक्की जायचं, पण महत्वाची गोष्ट राहील. काय महत्वाची गोष्ट? अगं म्हणजे तुझ्या लग्नाला आता 10-15 दिवस झाले, तू नवीनच आहे घरामध्ये, तुला सगळ्या सांगितलं. काय झालं काय नाही, बरं जायचंय तुला, जा 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 पटकन जा, आता पटकन जा. बसू द्या बस बस बसा बसा आता बस बस बस. छान. विठाल काय चाललं होतं आम्हाला काय माहिती ना. असं असं ऐकलं असले का बरं वाटतं जरा सांगायला सुद्धा. आणि घरी आत्याबाई वारीला चालल्या होत्या ना. अगं म्हणले वारीला चालले होते, पण तुझ्या लग्नाला 15 दिवस झाले, तुला तेलाचं मिठाचं पिठाचं सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण 4-2 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या राहिल्या. निघाली कुठं? निघाली कुठं? बचत गट. काय राहिलं सांगायचं? म्हणले काय नाही सुनबाई, आपल्या गोठ्यामध्ये भरपूर गाया म्हशी आहेत. बरं मग त्यांचं भरपूर दही दूध निघत. बरं मग मी आल्याशिवाय ते दही दूध विकायचं. चालली कुठं? आणि जीव कशात? त्या सुनानं कपडाला हातच मारला. आत्याबाई उभ्या आयुष्यात पंढरपूरचं तोंड पाहिलं नाही, आणि कधीच्या नावात पंढरपूरला निघाला तर तुमचा जीव त्या दह्यातून तुझा अडकला. अहो म्हणले तुम्ही आल्याशिवाय काहीच विकत नाही, तुम्ही फक्त मन मोकळं पंढरपूरला. म्हातारी निघाली, 2-5 पावलं चालली, पुन्हा सुनाने हाक मारली. हा हुशार होती सुनबाई बर का, डबल MA झाली होती, डबल. एका यमाला आवडलीच नाही ती, डबल MA झालेली. म्हणजे आत्याबाई काय तुम्हाला गव्हाचं विकायचं नाही म्हणल्या, बाजरीचं विकायचं नाही म्हणल्या, ज्वारीचं विकायचं नाही म्हणल्या, आणि दह्याचं दुधाचंच का म्हटल्या. म्हातारी तिच्या बापाचं बारसं जेवलेली होती. ती म्हणली सुनबाई गव्हाच्या आणि बाजरीच्या पोत्याला मी खुना करून चालली. तुझ इच्छा जरी असली तरी तू विकू शकत, पण दह्याला दुधाला खून करता येत नाही, म्हणून सांगितलं नको वेचू दूध दही. सांगितलं आत्याबाई काहीच विकत नाही, तुम्ही फक्त मन मोकळं पंढरपूरला. होता नव्हता करता म्हातारी गावात आली, टाळकरी आले, गायक आले, वादक आले, झेंडेकरी आले, आणि दिंडी पंढरपूरला निघाली. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. तुम्ही इथंच आपल्याला काला करायचा आहे. त्यांची निघाली. वेशीजवळ दिंडी आली, हनुमंतरायाचं मंदिर लागलं. नियमाप्रमाणे आमच्या वारकऱ्यांनी अभंग सुरू केला. चरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता. अभंग सुरू झाला, परत मैत्रिणीकडे गेली. म्हणजे संगीता काका काय या अभंग किती वेळ झाला? ती म्हणली बाई आता रोहित महाराज वाजवायला आणि गटकळ महाराज गायला, एवढे चांगले गायक वादक म्हणल्यावर गुळून गुळून अर्धा तास चालू. पहा बर का झालं. ही म्हणली असं का? मी 5च मिनिटात घरून आली. निघाली घराकडं, हाक मारली सुनबाई
सुनबाई मनात म्हणली म्हातारे काय पंढरपूरला जात 10 मिनिटात दोनदा घरी आली. आता बाई आता काय राहिलं? दह्या सांगितलं, दुधा सांगितलं, तुपा सांगितलं, मिठा सांगितलं, आता काय सांगायचं राहिलं? अगं म्हणले सुनबाई लई महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय काय नाही म्हणले, यंदाच्या उन्हाळ्यामध्ये इकडून तिकडून माळवून मी शेण गोळा करून आणलं. बर मग त्या शेणाच्या चांगल्या गावऱ्या थापल्या, त्या गावऱ्या चांगल्या वाळवल्या आणि त्या गावऱ्यावरचा मोठाच्या मोठा कलवड रचला. कलवड कळतोय चिजबन? हा, भागाभागामध्ये भाषेचा फरक असतो बरं का. मी त्या तासगाव जवळ हातनूरला कीर्तन गेलो, सांगली तासगावला. जेवायला बसलो, जेवण रंगात आलं आणि ती घरमालकीन माझ्याकडे आली. म्हणली बाबा तुम्हाला चटका देऊ का? म्हणलं बाई तुझे माझे काय भांडणं झाले? माझा दुसरा गुरुबंधू म्हणला महाराज आमच्या सांगली भागात चटणीला चटका म्हणतात. म्हणलं चांगले 4-2 चटके दे बाई आता तू. वस्तुस्थिती मराठी भाषा सहजासहजी कळत नाही. माझा एक मित्र होता गणेश थोरात नावाचा, तो 10वीला आम्ही सोबत होतो. तो आता भोपाळला कलेक्टर झाला. 15 दिवसापूर्वी मला त्याचा फोन आला. म्हणले महाराज गणेश थोरात बोलतोय. मला बोला कलेक्टर साहेब काय भानगडे? म्हणले काही नाही, आज दिवशी आनंदात चाललं होतं म्हणले, पण 10-15 दिवसापूर्वी नवरा बायको गाडीवर फिरायला चाललो, कुत्रा आडवं गेलं, गाडीच्या खाली पडलो, माझ्या बायकोला डोक्याला मार लागला आणि माझी पत्नी कोमात गेली. मलाही वाईट वाटलं. माझा दुसरा वर्ग मित्र भेटला, त्याला म्हणलं अरे तुला गणेश थोरात माहिती का? हो म्हणले महाराज मोठे माणसं येते कलेक्टर माणसं. त्याचं काय झालं? म्हणलं काय नाही, दोघं नवरा बायको गाडीवर चालले, कुत्रा आडवं गेलं, कुत्रा आडवं गेल्यामुळं गाडी खाली पडली, त्याच्या बायकोला डोक्याला मार लागला आणि ती कोमात गेली. ते म्हणले महाराज ते मोठे माणसे कोमात काय कुठेही जातील. आता कोमात गेला म्हणजे काय पंढरपूरच्या वारीला थोडीच गेला तो महाराज. ही मराठी भाषा आहे. सुनबाई काय इकडून तिकडून माळावून शेण गोळा करून आणलं, गोऱ्या थापल्या, गोऱ्या चांगल्या वाळवल्या, मोठ्याच्या मोठ्या कलवड रचला. मी आल्याशिवाय तो कळवड फोडायचा माझ्या हातीचा कलवडू आणि मज वाचून नको फोडू. शेवटी त्या सुनबाईला राग आला. तिने सांगितलं आत्याबाई 2 मिनिटं माझं ऐका. काय? तुम्ही आल्याशिवाय नाही, मग तू मला नदीवर नेल्याशिवाय पुढीत नाही, तुम्ही फक्त मनमोकळं पंढरपूरला. माझा दृष्टांत संपला. का सांगतोय? हा विनोद आहे का? नाही. जोपर्यंत आम्ही विचार करत नाही ना या प्रपंचातली मायातून आमची सुटका होऊ शकत नाही. अरे विचाराचा पहिला फायदा लाभ होतो, विचाराचा दुसरा फायदा प्रपंच सुटतो, विचाराचा तिसरा फायदा मायापाशातून सुटका, विचाराचा चौथा फायदा अहंकारातून सुटका. विठ्ठल आम्ही भगवंताची भक्ती करतोय, आम्ही परमार्थ करतोय, आम्ही नामस्मरण करतोय, आम्ही दिंड्या करतोय, पण साधू संतांनी शास्त्र सांगतंय आमच्या जीवनामध्ये जर अहंकार असेल ना तर तुमची भक्ती भगवंताला कधीच मान्य होऊ शकत नाही. तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भार मेरू तो समान भारदेवा. भगवान परमात्मा भक्ताचं वाईट बोलणं खाणं पिणं सगळं सहन करतो, पण अहंकार सहन करत नाही. सांगू तुम्हाला अहंकार एवढा वाईट आहे, अहंकाराचे दुष्परिणाम परमार्थामध्येही भोगायला मिळतात आणि अहंकाराचे दुष्परिणाम प्रपंचामध्ये सुद्धा भोगावे लागतात. काय अहंकाराचा दुष्परिणाम ऐका ना. एका ताटामध्ये जेवणारे रक्ताचे सख्खे भाऊ एकमेकापासून बाजूला जातात, ते सुद्धा अहंकारामुळं. वस्तुस्थिती अरे 50 वर्ष एका ताटामध्ये जेवणारे नाही रक्ताचे पण मित्रतेच्या नात्याने जवळ असणारी माणसं सुद्धा एकमेकाच्या जवळ लांब एकपासून लांब जातात. त्याला फक्त आणि फक्त कारण त्यांच्या जीवनातला अहंकार. प्रत्येक माणसाला अहंकार आहे. कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला ज्ञानाचा अहंकार, कुणाला कलेचा अहंकार, कुणाला सत्तेचा अहंकार, कुणाला संपत्तीचा अहंकार, तर कुणाला आपल्या पैशाचा अहंकार. पण सांगू तुम्हाला तुकोबाऱ्या सांगतात अहंकार झाला आणि तुका म्हणे
वाया गेला. त्याच्या उलट सांगू तुम्हाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. कसं जगावं ऐका ना. अरे आज आपली भेट झाली, उद्या आपली भेट होईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही. का तुमच्यापैकी कोणाला शाश्वती आहे उद्यापर्यंत मी जगनच आहे का? हो आहे का? नाही शाश्वती. माणसं कोणत्या आयुर्भावामध्ये जगतात हेच कळत नाही महाराज. हा हेच कळत नाही. एक माणूस म्हटला महाराज, हा एकुलती एक बहिणी म्हटला, एकुलती एक मरण पण त्या बहिणीच्या दाराची पायरी चढणार नाही. अरे हा कोणता अहंकार, कोणता अहंकार. असं सांगतात बहीण गेल्यानंतर शेवटची जी साडी चुडी आहे ते त्या बहिणीला भावाची असते. बरोबर आहे ना मावशी? बरोबर आहे ना? भावाची असते. अरे बहीण गेल्यानंतर तू 10,000 रुपयाची जरी पैठणी घेऊन गेला, पण ती पैठणी पाहण्याकरता बहीणच नसल. एक अहंकार जर त्या रक्ताच्या बहीण भावाचं नातं जर तोडत असेल ना गाड्या, हा अहंकार काय कामाचा महाराज. कसं जीवन जगावं ऐका. आनंद या जीवनाचा सुगंध दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध रस्त्याने असं चाला. 4 माणसाने आम्हाला रामराम घातला पाहिजे. बसताना अशी जागेवर बसा. 4 माणसं अवतीभोवती येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा ज्याला कळल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. याला म्हणतात अहंकार विरहित जीवन. पण माणसाचा अहंकार लय वाईट. असंच उन्हाळ्याचं कीर्तन होतं 10 ते 12चं कीर्तन. एक 60-65 वर्षाच्या आजोबांनी विणा घेतलेला होता. माझ्याकडे लक्ष आहे तुमच्या सगळ्यांचं. विणा घेतला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळं त्या आजोबांना चक्कर आली, ते खाली पडले. माझ्यासमोर असा तरुण माणूस बसला होता. म्हणला, ओ काका तुम्ही तरुण आहेत, तुम्ही तेवढा विणा घ्या. तो म्हणला, महाराज मरण पण त्याला हात लावणार नाही. आता म्हणलं एवढं काय झालं बाबा. कीर्तन झालं, आम्ही एका खोलीमध्ये बसलो. त्या कमिटीला विचारलं मी, का मी त्यांना विणा घ्यायला सांगितलं, ती एवढे का भडकले माझ्यावर. त्यांनी मला सांगितलं, महाराज तुम्ही ज्याला विणा घ्यायला सांगितला होता मागच्या 15 वर्षापासून तोच विणा घेत होता. बरं मग काय नाही म्हणले, यंदा त्याचं पत्रिकेत विणेकरी म्हणून नाव टाकायचं राहिलं आणि नेमकी तुम्ही त्याच्या दारात गाडी सोडली. मी असा विचार केला, तू 15 नाही तू 30ही वर्ष विणा घेतला, पण तुझ्या अंतःकरणातील जर अहंकार किंवा मीपणा जात नसेल ना, तुझ्या अजून परमार्थाला सुरुवातच नाही गड्या. विठाल माझ्या तुकोबरांचं प्रमाण आहे. नम्र झाला भूता तेने कुंडिले. हा पण अहंकार सुद्धा तुमचा जाऊ शकतो गड्या. पण या जीवनाविषयी आम्हाला विचार करावा लागेल. विचाराचा पहिला फायदा लाभ होतो. क्रमाने ऐका. विचाराचा दुसरा फायदा प्रपंच सुटतो. विचाराचा तिसरा फायदा मायापाशातून सुटका. विचाराचा चौथा फायदा अहंकारातून सुटका. आणि विचाराचा 5वा फायदा मरणाच्या दारातून सुटका. तो म्हणतात महाराज हे पहिले 4ही फायदे आम्हाला मान्य आहेत, पण 5वा फायदा मान्य का? ज्या लोकांमध्ये आम्ही जन्म घेतलाय याचं नावच मृत्यू लोक आहे. बरोबर आहे ना? आणि संत प्रमाण तेच आहे. येथे वरून आहे घडी घडी काळ नाशिवंत देह, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग कुणाचे सांगल्या मनसा, असो सुलमाती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुकुड सार, सोडून दे रे धनाच्या लालसा, जग हे कुणाचे सांगल्या मनसा, कधी लागेल वेळा तुला गोडिया तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, मरावंच लागतं. याचं नाव आहे मृत्यूलोक. मग मरणाच्या दारातून सुटका म्हणजे काय? माझ्याकडे लक्ष द्या. शास्त्र सांगतंय या शरीर रूपाने जरी तुम्ही गेलात, पण कर्म रूपानं पाठीमागे जिवंत राहणं
याला म्हणतात मरणाच्या दारातून सुटका करणं. उदाहरण सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर आहे ना? जी आज आपण जमीन कसून खातोय, जी जमीन कसून खातोय ही आमच्या आजोबा पंजोबाची, खापर पंजोबाची आहे, बरोबर आहे ना? मला हात वर करून सांगा, माझ्या खापर पंजोबाचा फोटो माझ्या घरामध्ये आहे का फोटो? नाही. जी जमीन तुम्हाला कसून खायला ठेवली ही कुणाची आहे? खापर पंजोबाची. त्यांचा फोटो आहे का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा लांब लांब पर्यंत त्या ठिकाणी संबंध नाही. आहे संबंध? नाही. त्यांनी आपल्या नावावर कोट रुपये FD करून ठेवली नाही केली, पण तरी सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आणि प्रत्येकाच्या मनाच्या मंदिरामध्ये वास्तव्य करतो. याला एकच कारण, याला म्हणतात जगाकरता, समाजाकरता जगणं आणि मरणाच्या दारातून सुटका करून घेणं. हजारो गड किल्ले या महाराष्ट्राच्या मातीवरती आज उभा आहेत का नाही हो? आहेत. अरे 10 बाय 10ची जर आम्ही खोली बांधली तर 7 माझं नाव असावं असा आमचा अट्टहास आहे. हजारो गड किल्ले महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले, पण एकही गड किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. याला म्हणतात समाजाकरता जगणं, समाजाकरता जगणं. पण आमचं दुर्दैव आहे काय, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज फक्त डोक्यावरती घेतलेत, बरोबर आहे ना? छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर आम्ही डोक्यामध्ये घेतले असते ना, तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बलात्कार हा शब्द सुद्धा आमच्या कानावरती कधी झाला नसता. पहा, कधी झाला नसता. काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन? 2 मिनिटांमध्ये प्रसंग सांगायचा, आपल्याला पुढे जायचं आहे. पुण्याच्या लाल महालामध्ये शाहिस्तेखान आहे अशी बातमी माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या कानावरती गेली. हातामध्ये तलवार घेतली, निवडक मावळे सोबत घेतले आणि शाहिस्तेखानाला मारण्याकरता छत्रपती शिवाजी राजे लाल महालाकडे निघाले. लक्षपूर्वक ऐका. अफजल खान को मारने वाला छत्रपती शिवाजी राजा आ रहा है. बातमी शाहिस्तेखानाच्या कानावरती गेल्याबरोबर जीव मुठीत घेतला आणि शाहिस्तेखान धावायला लागला. धावता धावता पुढे शाहिस्तेखान आहे, मागे छत्रपती शिवाजी महाराज आहे. धावता 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 शाहिस्तेखानाने उडी मारायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वार करायला एकच वेळ झाले आणि शाहिस्तेखानाची 3 बोटं वारामध्ये कापण्यात आले. इतिहास सगळ्यांना माहिती आहे. हातातून रक्त येतंय. शाहिस्तेखान धावत धावत गेला आणि त्यानं स्वतःला एका खोलीमध्ये बंद केलं. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला. 1.5 तासानंतर एक पठाणी सरदार गेला आणि त्यानं दरवाजा वाजवला. खान साहेब दरवाजा खोलो. परिचयाचा आवाज खानाला वाटल्यामुळे खानाने दरवाजा उघडला. क्या हो गया? अहो तुम्ही स्वतःला वाचवलं, पण तुमची मुलगी कुठे दिसत नाही. कुठे माझी मुलगी? मला असं वाटतंय. काय वाटतंय? मला असं वाटतंय. काय वाटतंय? मला असं वाटतंय तुमची मुलगी छत्रपती शिवाजी राजाच्या ताब्यामध्ये आहे. छत्रपती शिवाजी राजाच्या ताब्यामध्ये मुलगी असं वाक्य ऐकल्याबरोबर शाहिस्तेखान हसायला लागला. खान साहब मैं आपको बता रहा हूं, आपकी लड़की छत्रपती शिवाजी राजे कब्जे में. तुम्ही हसताय? हो हसतोय का? तुझी नक्की खात्री माझी मुलगी छत्रपती शिवाजी राजा ताब्यामध्ये? नक्की खात्री. मग ऐका, माझं एक वाक्य नाही. काय खान साहब? जोपर्यंत माझी मुलगी छत्रपती शिवाजी राजाच्या ताब्यामध्ये आहे ना, तोपर्यंत तिच्या केसालाही धक्का लावायची ताकद जगात कुणाचीच नाही. याला म्हणतात दुश्मनाचा विश्वास. आणि उगाच नाही पूजा होत. कोण पूजा करायला मोकळे महाराज तुमची? नाही गाड्या. आणि म्हणून रोज म्हणावं वाटतंय गाड्या. काय आठवण येते मना मना भगवाचे धर्म पाहिला जगला नरसीवर पुन्हा जन्म्या अशी भक्तांच्या दयावर माझ्या राजाला माझ्या राजाचं नाव गाजतंय गड्याच्या रंगावर. राजाचं नाव गाजतंय गड्याच्या रंगावर. राजाचं नाव गाजतंय
मरणाच्या दारातून सुटका. लाभ होतो विचारानं, प्रपंच सुटतो विचारानं, मायापाशातून सुटका विचारानं, अहंकारातून सुटका होते विचारानं आणि मरणाच्या दारातून सुटका होते विचारानं. म्हणून तुकोबराय सांगतात माणसाने विचार करावा. अभंग सारा सारे विचार सारा सारे विचारानं, अहंकारातून सुटका होते विचारानं आणि मरणाच्या दारातून सुटका होते विचारानं. म्हणून तुकोबराय सांगतात माणसाने विचार करावा. सारासार विचार. पण शास्त्र सांगते माणसं 3 गोष्टीचा विचार करत नाही. लक्षपूर्वक ऐका. 1 श्री गुरु करताना विचार करत नाही. 2 पत्नी करताना विचार करत नाही. आता या मी सांगायची वेळ आली बरं का. आणि 3 बोलताना विचार करत नाही. श्री गुरु करताना माणसं विचार करत नाही. पत्नी करताना बायको करताना विचार करत नाही. पत्नी करत असताना मला खरं सांगा, रूपाचा विचार होतो का गुणाचा? रूपाचा विचार होतो का गुणाचा? रूपाचा. गुणाचा कोण विचार करताय महाराज? अरे ज्यांनी ज्यांनी रूपापेक्षा गुणाला प्राधान्य दिलंय त्या मुलीनं माप ओरंडत असताना झोपडीच्या दारात माप ओलांडलं आणि 5 वर्षामध्ये तिनं 50 लाखाचा बंगला उभा केला. ही ताकद रूपाची नाही, ही ताकद त्या मुलीच्या गुणाची आहे. गुणाची आहे. पण नाही प्राधान्य देत माणसं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बोलताना माणसं विचार करत नाही. शास्त्र सांगतंय बोलून विचार करण्यापेक्षा आधी विचार करावा आणि मगच माणसाने बोलावं. का? शब्द हा वापरला तर शास्त्र आहे आणि तो शब्द वापरला तर शस्त्र आहे. बरोबर आहे ना? कसं बोलावं? ऐका माऊली ज्ञानोबांचं प्रमाण. तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कणोळ अंदाजे. 4 वाणी बोला. 7 माणसाने नेहमी खरं बोलावं. माऊली ज्ञानोबा सांगतात माणसाने नेहमी अजून निम्मीच म्हणले, माणसाने नेहमी नका का बोला, फक्त आमच्या समोर म्हणत झाला बाबा. हो 7 खरं बोला, मवाळ खरं बोला, गोडही बोला. बरेच माणसं अशी आहेत खरं बोलतात पण गोड बोलत, आणि म्हणून तर मनाची वेळ आली तिळगुळ घ्या पण नुसतं तोंडावर नाही माग बोलत जा. वस्तुस्थिती कोण गोडच बोलायला तयार नाही महाराज. आता इथे कीर्तन चाललंय, बरोबर, सुंदर कीर्तन चाललंय, छान कीर्तन चाललंय का? अरे तोंडावर तरी म्हणा आमच्या चाललंय. आता ह्या कीर्तनची ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी गावात चर्चा होती, कोणतरी 4-2 नास्तिक असतातच. अरे सत्य सुरू झाला काय? सुरू झाला. काल चांगला आवाज येत होता, हो. चांगलं गायन होतं, हो. चांगला विनोद होता, हो. चांगला सिद्धांत होता, हो. कुठला होता महाराज? कुठला होता? म्हणजे काय रोजाने उभा केला होता का काय? माणसं खरं बोलतात पण गोड बोलत. चांगलं नाव ठेवलंय आईनी तुकाराम, पण ते म्हणणारच नाही तुक्या. वस्तुस्थिती दुर्दैव महाराज. माऊली ज्ञानोबा सांगतात खरं बोला, गोड बोला,
मितळी नाम कामापुरतं बोला आणि रसाळ नाम दुसऱ्याच्या अंतकरणातील दुःख कमी होईल असं माणसाने बोलावं. पण माणसं बोलताना विचार करत नाही. उदाहरण सांगतो आणि 10 मिनिटांमध्ये सेवा संपवतो. एका गावामध्ये एक म्हातारा राहत होती. अतिशय तोंडामध्ये फटकळ होती. इतकी तोंडात फटकळ, तिच्याबरोबर बोलायचं जरी ठरलं तर माणसाला थंडी ताप सगळंच वाजून यायचा. पहा का गोडच तेवढी बोलायची. योगायोगानं तिची एकुलते एक नातवाचं लग्न जमलं. आता घरच्याला एकच काळजी, उद्या जर म्हातारी लग्नाला लग्न मंडप मध्ये नेली आणि म्हातारी जर एखादा शब्द तिथं बोलली तर अख्खं वराड हळद लावून पाठीमाग. हळद कोणती? लग्नानंतरची नाही, टोले खाल्ल्यानंतरची. सगळे गे म्हणजे नानी इथली नाही बरं का, तिकडं जळगावची सांगतो, इथं नको कुणाला. काय काय नाही म्हणले, आपल्या पप्पूचं लग्न जमलं माहिती नाही म्हटले. आमची अशी इच्छा होती का तू घर राखायला घरी थांबावं. म्हातारी बी घडली ना. मी नसत लग्न होईल का, मी नसत नवरी उभं राहीन का, मी नसत नवरी उभं राहीन का, मी नसत सौंदर्य काय म्हणतील, मी नसत पाहुणे काय म्हणतील. घरचे म्हणले हे काय ऐकायच्या मनस्थितीत. लग्नाच्या दिवशी म्हातारी पहाटे 5ला उठली. माझ्याकडे लक्ष द्या. म्हातारी पहाटे 5ला उठली, 6 वाजता आंघोळ केली, काठापात्राचं लुगडं घातलं आणि 7 वाजता टेम्पोत पुढे जाऊन बसली. अजून वराड झोपलेलंच होतं. 11 वाजता नवरदेव गेला. लक्षपूर्वक आहे का? 11 वाजता नवरदेव गेला. 11:30 वाजता नवरदेव मिरवायला गेला. 11:30 वाजले, 12:30 वाजले, 1:30 वाजला, 2:30 वाजले, तरी काय लग्न लागायला तयार नाही. का? मित्रच तेवढे हरिभक्त पारायण होते. 2:30 वाजले, महाराज म्हातारी घड्याळ पाहिलं, म्हातारी बी घडली ना. याला काय नाचतारे म्हणतात का, याला काय लग्न म्हणतात का, पोराच्या बापाला कळत नाही का, पुरीच्या बापाला कळत नाही का, अख्खं वरड उपाशी, नाणी लेकर उपाशी, पोरं काय म्हणतील ना, पोरी काय म्हणतील, असंच करायचं होतं तर आळंदीला जायचं ना, तिकडं माळ घालायची ना, तिकडं जाळ करायचं आणि लागली बडबड करायला. याच्यापेक्षा बरंच बोलली, पण आता कीर्तनात आहे मी. तिथं नवरदेवचा मित्र उभा होता. त्यांची सगळी बडबड ऐकली. तो म्हणला म्हातारी काय बडबड करते. म्हातारी चचाना सुद्धा. म्हातारी चचाना म्हणजे मराना. पण योग असा म्हातारी जरा ऐकायला कमी होतं. तिने सुनाला हाक मारली. म्हणजे सुनबाई काय हा पांड्या म्हणतो चचाना म्हणजे काय ग. आता सुनेला वाटलं हिला जर खरा अर्थ सांगितला तर हिने मंडप डोक्यावर घेतला. अहो म्हणले आत्याबाई चचाना म्हणजे जेवणा असं का म्हणले. काय लेकराला काळजी माझी. पांड्या इकडे काय म्हणला तू. म्हातारी चचाना. मी कशी चचन. मी नवरदेवची आजी आहे. आजी वराड चचन. मग नवरदेव नवरीच असन. मग नवरदेवची आईबाच असतील. माझं काय म्हणले म्हातारीच चचली तशीच बसली. झालं दृष्टांत संपला. काय बोलावं माणसं विचार करत नाही. श्री गुरु कसा करावा माणसं विचार करत नाही. विचार करायचाच असेल ना गाड्या ऐका माझे तुकोबराय सांगतात. विचार करायचाच असेल ना तर तो एकच करा माझ्या भगवंताच्या नामाचा. का नामाचा विचार. नामामध्ये 3 गुण आहेत. नाम मंगल आहे, नाम गोड आहे आणि पाप निवृत्त करून पुण्य प्रदान मोक्ष प्रदान करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. नाम मंगल आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम गोड आहे. गोड तुझे रूप अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा मन माझे केशवा का मन माझे केशवा का बालगे. मन माझे केशवा का बालगे. नाम गोड आहे. आणि शेवटचा मुद्दा पाप घालवायची ताकद फक्त नामामध्ये आहे. पाप नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे. घेता नाम विठोबाचे परब जळती पापाचे. पाप जात आणि मुक्ती मिळते नामामुळे. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी. नाम स्मरता आदरे नाम धरा कंठी. बस तुकोबराय सांगतात नामाचा आग्रह करा, नामाचा विचार करा. निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये मंगलता येईल. निश्चितपणे तुमच्या जीवनाला गोडवा येईल आणि पाप निवृत्त करून मुक्ती तुमच्या जीवनामध्ये भेटल. असा तुकोबरायांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. माझ्याकडे राहिले फक्त 10 मिनिटं. 10 मिनिटांमध्ये आपल्याला कीर्तन रूपी सेवेला पूर्णाम द्यायचा आहे. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबाला भजन घ्यायचंय. अजून 10 मिनिटं घेऊ का पण.
काय म्हणते घेऊ का हे बाबा हे विचारायला कधी बसून लागलं माहिती का एकदा असंच बोलता बोलता कीर्तन रंगात आलं आणि कीर्तन पुढे गेलं आता कधी कधी वेळ नाही पाहत माणूस गाड्या कीर्तन पुढे गेल्यामुळं मधलं गिऱ्हाईक वैतागलं तिने हातात दगड घेतला आणि तो असा उभा राहिला आता म्हणली एवढी ऍक्शन मारल्यानंतर माझा सत्कार हा लक्षात आलं म्हणलं मामा काका तात्या एवढ्यास माफ करा अशी चूक परत होणार तो म्हणला मला तुझ्याबद्दल काही घेणं देणं नाही तुला उभा कोणी केलं तेवढं मला दाखव तुमची पंचायत नको म्हणून म्हणलं घेऊ का नको सर्वांनी मोठ्या प्रेमानं 2च मिनिटं भजन करायचंय आपल्या चिजबन मधला आवाज पंढरपुरापर्यंत पोहोचला पाहिजे पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्वांनी वरती हात द्या सर्वांनी वरती हात द्या हा त्यावरती हात 2 मिनिटं फक्त 2च मिनिटं टाळी वाजून भजन करायचंय बरं का लक्षपूर्वक आहे का 2च मिनिटं फक्त सभा मंडपातले वाट्यावरचे कट्ट्यावरचे त्यांना वाटलं यांना कुठं आम्ही दिसतोय विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव 10 मिनिटं घेणार आहे काळजी करू नका तू म्हणता कंबर का सोडलं बा
बरेच मग अशापासून जे बऱ्याच वेळची कीर्तन संपायची वाट पाहतात त्याच्या जीवा करता हे करावं लागत असते फक्त. बाकी काही नाही. आता सोडल्यावर काय 2 वस्तू का चाला ना. ऐका, तुकोबरांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय. माझ्याकडे बरोबर 7 मिनिटं शिल्लक आहेत. माझं संपूर्ण कीर्तन तुम्ही विसरलं तरी चालन, पण या 7 मिनिटांमध्ये ज्या काही तुम्हाला मी गोष्टी सांगणार आहेत ते प्रमुख महत्वाचे संदेश तुम्ही घरी घेऊन जाल अशी अपेक्षा करतो. ऐका दादा, जीवन जगत असताना जगाच्या पाठीवर देव कसा आहे तुम्ही पाहिलं नाही, मीही पाहिलं नाही. वाक्य पुन्हा पुन्हा ऐका. जगाच्या पाठीवर देव कसा आहे तुम्ही पाहिलं नाही आणि मीही पाहिलं नाही, पण साधू संतांनी शास्त्र सांगतंय या भूतलावरती चालते फिरते दैवत कोणते असतील ना ते दैवत आहेत तुमचे आमचे आई वडील. मातृदेव भव पितृदेव भव. पण होतंय असं, ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील जिवंत आहेत ना दादा, त्यांना आई बापाचं महत्व नाही कळत. पण ज्यानं आपल्या जीवनामधून आई वडील गमावले ना, पावला पावला त्यांची उणीव भासल्याशिवाय राहत नाही. ज्याला हात नाही ना, कधीतरी त्याला हाताची किंमत विचारून पहा. ज्याला पाय नाहीत त्याला पायाची किंमत विचारा. ज्याला डोळे नाहीत ना त्याला डोळ्याची किंमत विचारा. आणि ज्याच्या जीवनामध्ये आईबाप नाही ना दादा, त्याला त्या आईबापाची किंमत विचारा. ही जगही तुमच्यावरती प्रेम करतंय आणि आई वडीलही तुमच्यावरती प्रेम करतात. जगाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे आणि आमच्या आईचं प्रेम हे निस्वार्थी आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मावशी, तुमच्याकरता एक वाक्य सांगू तुम्हाला. जोपर्यंत तुमच्या माहेरला तुमचे म्हातारे आईबाप आहे ना, तोच पर्यंत तुमच्या करता माहेर आहे. अरे भाऊ किती प्रेमाचा असो आणि भाऊजाई किती प्रेमाचे असो, आई बापाच्या प्रेमाची जागा जगात कुणीच घेऊ शकत नाही. हा एकमेव जगाचा सत्य सिद्धांत आहे. असू दे आमची म्हातारी आई माहेरला, त्या मुलीची रिकामी पिशवी कधी सासरा जाऊ शकत नाही. मुठभर का होईना शेंगा, मुठभर का होईना बोर, ती म्हातारी आई त्या लेकीच्या पिशवीमध्ये टाकते. ती मुलगी सांगते, आई श्रीमंत आहे माझं सासर, तुझ्या शेंगाची बोराची मला गरज नाही. त्यावेळेस ती आई सांगते, तावडे श्रीमंती तुझ्या सासरची असेल ग, पण मुठभर शेंगा तुझ्या माहेरच्या प्रेमाच्या आहेत. याला म्हणतात म्हातारे आईचं प्रेम, आईचं प्रेम. आणि म्हणून आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसात केलेले तात जन्मदेव देवने थोर मला संस्कार. आई ग थोर आई सेवा ही निश्चितपणे भगवंताला सुद्धा आवडणारी सेवा आहे. 34 वर्षाचं वय आमचं. 34 वर्षाच्या वयामध्ये 15-20 लाखाची गाडी आम्हाला बसायला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतोय. 80-100 वर्षाची म्हातारी माणसं आमच्या पायाला बघतात. ही आम्ही आमची फुगिरी सांगतो असं नाही, फक्त वाक्य माझं महत्वाचं ऐका. 34 वर्षाच्या वयामध्ये 15-20 लाखाची गाडी बसण्याकरताय 80-100 वर्षाचे म्हातारे माणसं आमच्या पायाला बघतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतो. याच्यामध्ये आमच्या स्वतःचं काहीच नाही. कधीतरी आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावरती पडला आणि आमच्यासारख्या दगडाला सुद्धा देव पण आलं. ही ताकद सुद्धा त्या आई बापाच्या आशीर्वादाचीच आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर परमार्थ करावा असं वाटत असेल ना, तर फक्त आई वडिलांची सेवा करा. 1, 2 हिंदू धर्म संस्कार संस्कृती जतन करा. वाईट दिवस आले धर्मावरती आणि वाईट दिवस आले आमच्या संस्कृतीवरती. संस्कृतीचा रास कोणी केलाय? आम्हीच केलाय. आम्ही शिकलो, एज्युकेटेड झालो. एज्युकेटेड फक्त आम्ही कपड्याने झालो, एज्युकेटेड आम्ही फक्त मोबाईलने झालो, एज्युकेटेड आम्ही फक्त बंगल्याने झालो. पण आजही विचार केला तर विचाराच्या बाबतीतली जी दरिद्रता आहे ती आजही संपायला तयार नाही. आमच्या लहानपणी आम्ही पडून जर आमची पॅन्ट गुडघ्यावरती फाटली तर आमची आई सांगायची, भाऊ ती पॅन्ट फाटली, आता फेकून द्या. आम्ही शिकलो, एज्युकेटेड झालो. काय एज्युकेटेड झालो? त्याच फाटक्या पॅन्टी 5-5 हजार रुपये देऊन विकत घ्यायला लागलो. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आम्ही शिकलो का अडाणी? घरी गेल्यावर कधीतरी विचार करा. आमच्या लहानपणी, बाबा तुमच्या लहानपणी सर्दी झाली तर 2 बोटानं नाक
पकडणं आणि शेंबूड शिकरणं याला शहाणपण म्हणत होते. आता आम्ही शिकलोय, तुम्ही काय मी काय एज्युकेटेड झालोय. आता जर आम्हाला सर्दी झाली तर आम्ही मागच्या खिशातून रुमाल काढतोय, तो रुमाल नाकावरती ठेवतो, नाकातलं सगळं मटेरियल रुमालमध्ये स्वच्छ करतो, रुमालाची घडी घालतो, रुमाल एवढ्यावरती नाही थांबतो. आता जेवायला बसायच्या टायमाला स्वच्छ पाण्याखाली हात धुतो, मागचा स्वच्छ रुमाल काढतो. शिकलो का आणि घरी गेल्यावर विचार करा. आणि म्हणून संस्कृती जपा. 5 लाखाचा आम्ही बंगला बांधला तर त्या बंगल्याला वारस असावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण 50 लाखाचं जर भगवंताचं मंदिर बांधलं आणि इथं जर टाळ वाजायला जर आमच्या कुटुंबातला मुलगाच नसल, आम्ही काय संस्कृती जपतोय, काय संस्कृती जपतोय. नुसत्या टाळ्या नका वाजू तुम्ही. टाळ्या वाजून अहो याच्यात होतंय काय माहिती का, तुम्ही निघाले वावर विकायला ना आम्ही निघलो बंगले बांधायला. ही वस्तुस्थिती. धर्म कोणी जपायचा. तुम्ही इथं कीर्तनाला येत असताना मला खरं सांगा, पाऊस पाणी होता, किती जणांनी आपल्या मुलाला नातवरीत आणलं बोटल धरून. सप्ताह आपला आहे ना, सप्ताह आपला आहे ना. सप्त्यामध्ये जर मुलगा आणला तर संस्कार वाढतील का बिघडतील, वाढतील का बिघडतील, वाढतील. मग हे कोणाला लोकांना सांगायचं का आम्हाला सांगायचं. वस्तुस्थिती. अरे कधीतरी आम्ही आमच्या मुलाच्या बोटाला धरावं आणि त्याला मंदिरामध्ये आणावं. बाळ हा तुझा भगवान परमात्मा आहे आणि या धर्माची तुला आयुष्यभर रक्षण करायचंय. ही शिकवण, ही शिक्षा कधीतरी मुलाला द्या, मुलाला द्या. आज जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर येणारा काळ तुमच्या डोळ्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतोय पहा. आणि म्हणून आमच्या सप्ताहाची श्रीमंती कधी, ज्या दिवशी आमच्या सप्ताहाच्या मंडपमध्ये त्या गावातले 100 तरुण येऊन बसतील ना, त्या दिवशी आमचा सप्ताह श्रीमंत झाला असं आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. 5000 लोक आले, अरे आम्ही रोज समाजातलेच आहे, आज हे गाव तर उद्या ते गाव. सप्ताह 10,000 लोक जमले म्हणजे सप्ताह मोठा झाला असं नाही. आमच्या सप्ताहामध्ये किती तरुण आले ही आमच्या सप्ताहाची मोठी श्रीमंती आहे. आणि म्हणून आज पहिला दिवस आहे. इथून पुढचे 7 कीर्तनकार माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, वयाने खूप मोठाले आहेत, माझ्यापेक्षा खूप चांगलं सांगणारे आहेत. उद्यापासून तरी ही जबाबदारी स्वीकारा. काय स्वीकारा. आमचा मुलगा असल, आमची मुलगी असल, आमचा पुतण्या असल, आमचा भाचा असल, आमचा नातू असल, त्याला बोटाला धरून घेऊन या मंडपमध्ये. त्याने जर बडबड करत असेल, शेजारच्या सभा मंडपमध्ये बसा, त्याला सांगा 9 वाजेपर्यंत झोपायचं जरी ठरलं होतं इथं झोप, तुला घरी जाता येणार. त्या दिवशी कुठेतरी धर्म राखला जाऊ शकतो महाराज. हा एक. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, प्रेमच करायचं ठरलं तर 3च व्यक्ती जगाच्या पातळीवरती प्रेम करण्याच्या पात्रतेच्या आहे. प्रेम करायचं ठरलं संतावरती करा, प्रेम करायचं ठरलं देवावरती करा, आणि प्रेम करायचं ठरलं तर देशावरती करा. संतावरती प्रेम कराल भगवंताची प्राप्ती होईल, देवावरती प्रेम कराल आनंदाची प्राप्ती होईल, आणि देशावरती प्रेम कराल तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गावामध्ये परिसरामध्ये जे जे मुलं देशाची सेवा करतात त्या सैनिकांचा मनामध्ये स्वाभिमान बाळगा. बरोबर आहे ना. आमचं कथा कीर्तन चाललंय, कुणामुळे चाललंय हो, कुणामुळे चाललंय. अरे कोणीतरी 24 तास डोळ्यामध्ये तेल घालून सीमेवरती रक्षण करताय ना, म्हणून आमची सप्ती चालली, म्हणून आमचा प्रपंच चाललाय. एक जण मला सहज म्हणला, महाराज ते कुठं फुकट लाडतात, पगार तर घेतात. त्याला म्हणलं हातात बंदूक घेऊन लढून बघ. सियाचीन सारख्या प्रदेशामध्ये आजही -15 टेम्परेचर आहे बाबा, -15. हा गडचिरोली भागातले एक जवान 2 वर्षापूर्वी शहीद झाला होता. 1 मिनिटामध्ये प्रसंग ऐका. शहीद झाला, लग्न होऊन फक्त 2 वर्ष झालेले आणि त्याला 1 वर्षाचं तान लेकरू होतं. जवान शहीद झाला, अंत्यविधी करण्याकरता त्याला ज्यावेळेस गावात आणण्यात आलं, ज्यावेळेस त्या जवानाला सरणावरती झोपवण्यात आलं, त्याच्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्या आईनं आजीनं 1 वर्षाच्या नातवाला कडवर घेतलं होतं. ज्यावेळेस तो 1 वर्षाचा मुलगा सरणावरती झोपलेल्या आपल्या बापाला अग्निडाव देतो, त्या मुलाला माहिती नाही हा सरणावरती झोपलेला माझा बाप आहे आणि या बापाचं छत्र मला मरेपर्यंत भेटणार नाही. अरे आपल्या 1 वर्षाच्या मुलाला आयुष्यभराकरता अनाथ करतात. कुणा करता? फक्त आमच्या रक्षणाकरता. 18-20 वर्षाची माझी तरुण माऊली मरेपर्यंत विधवा म्हणून जीवन जगते. कुणा करता? फक्त आमच्या रक्षणाकरता. आणि 60-70 वर्षाची म्हातारी आई बाप मरेपर्यंत त्या मुलाच्या फोटोकडे पाहून रडतात गाड्या. कुणा करता? फक्त आमच्या रक्षणाकरता ना. मग प्रेमच करायचं असेल संतांवरती करा, प्रेमच करायचं असेल देवावरती करा, किंवा प्रेम करायचं असेल देशावरती करा. हर करम
अपना टाळी वाजवा. संपले माझं माझं संपले माझं हर 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 अपना रे हे वतन तेरे दिल दिया है. हरि बोल. जब दिल कुर्बान है हम हिंदू धर्म संस्कार संस्कृत करा. याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. त्या नियमाने या ठिकाणी येण्याचा योग आला. झाली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना सेवेकरता उपस्थित सर्व आदरणीय माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांचे मनापासून आभार. या आपल्या सप्ताहामध्ये 8ही दिवस त्या ठिकाणी मृदुंगाची सेवा देणारे, गायनाची सेवा देणारे, त्याचप्रमाणे टाळाची सेवा देणारे वारकरी संप्रदायातील सर्व निष्ठावान वारकरी साधक सर्वांच्या चरणी साष्टांग करतो. हार्मोनियमची साथ देणारे आमचे आदरणीय महाराज असतील, तुमचे मनापासून आभार. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणे आमचे सिस्टीम दादा, तुमचे मनापासून आभार. गोड सिस्टीम आहे ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत आली. आपल्या गावातील रहिवासी असणारे आमचे परमार्थस्नी आदरणीय आमचे चव्हाण मामा असतील, आदरणीय आमचे गोरे मामा असतील, त्यांनी मला फोन केला, म्हणले महाराज तुम्हाला सेवेकरता यावं लागल, सेवेकरता यावं लागल. ही गोष्ट झाली. मी त्यांना हाही म्हटलो आणि हा म्हटल्यानंतर मी 10 मिनिटांनी डायरी पाहिली. पण सांगू तुम्हाला, सगळे फासे तुटतात पण प्रेमाचा फासा तुटत नाही. योगायोगानं पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा त्या ठिकाणी माझ्यापर्यंत आली. दिवस पहिला असो अथवा 8वा असो, जसं परीस हा लोखंडाला लागला, जाणून लागू किंवा न अजाणतेपणे लागू, त्या लोखंडाचं सोनं झालं पाहिजे, तसा परमार्थ आहे. कीर्तन असो, कथा असो, काकडा असो, हरिपाठ असो किंवा पारायण असो, याच्या पुढे सांगू तुम्हाला, इथं वाढायचं काम असो, हा परमार्थ तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आमच्या अध्यात्मामध्ये आणि आमच्या परमार्थामध्ये आहे. आणि म्हणून या सर्वांच्या विशेष अशा आग्रहास्तव या ठिकाणी सेवेचा योग आला. आजचं जे संतपूजन आहे श्री संभाजी विनायक चव्हाण, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. उर्वरित 7 दिवसाचं ज्यांनी या सप्ताहाकरता तन मन धनाने सहकार्य केलं, अशा सर्व भगवत भक्तांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभू दे, एवढीच भगवंतांनी प्रार्थना करतो. ही सेवा संपन्न करत असताना या ठिकाणी आमच्या समेत आले आमचे दाजी असतील, आदरणीय पारखे संदीपजी पारखे असतील, त्यांचे सर्व सहकारी सर्वांचे मनापासून आभार. आणि सगळे शेवटचे विशेष आभार आपल्या सर्व तरुण मंडळाचे. तरुण मंडळाचे आभार का माहिती का? आता 7 ते 9 कीर्तन झालं, संयोग सांगणार, पहिली पंगत महिलांची होईल, जेवणाकरता बसून घ्या. आपण पंचपक्वान्नाचं केलेलं भोजन स्वतः उपाशी राहून आपल्याला भरगच्च महाप्रसाद भरवण्याचं खाऊ घालण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आमचे तरुण मंडळ आहे. पहा, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. या धर्म मंडपामध्ये जोपर्यंत तरुण येत नाही तोपर्यंत हा आपण सहजासहजी तरत नाही. आणि म्हणून पुनश्च त्या सर्वांनी या सप्ताहामध्ये सहभागी व्हावं. धर्म असताना आई वडिलांची सेवा करा, हिंदू धर्म संस्कार संवर्धन करा, एवढाच त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा संदेश पोहोचण्याचं काम केलं. माझं शेवटचं एकच वाक्य राहील, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मेरे गुरु महाराज की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. सारा सारे विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. बोलता बोलता 5 मिनिटं जास्त घेतले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला खरं सांगायचं बरं का माता माऊलीवर, खरं सांगायचं,
एकदम मनापासून खरं सांगायचं, एकदम खरं सांगायचं. मी अजूनही तासभर कीर्तन जास्त केलं, तुमच्यात काही बदल होईल का? नाही. हे तुम्ही 8:15लाच मला सांगायचं ना बाबा. राहू द्या, तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे, तुमच्या आणि माझे संबंध असे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहो, एवढीच भगवंतांनी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय चला पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे जाणे कोणाला पाया पैकी